नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुळजाई कोचिंग क्लासेस तर्फे पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला। तसेच नवोदय प्रवेश परीक्षेत कुमारी आरुषी निमावत हिचा भव्य सत्कार करण्यात आला। तुळजाई कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी कुमारी आरुषी निमावत हिने यशाची परंपरा कायम ठेवत नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे। या विद्यार्थिनीच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे। तुळजाई कोचिंग क्लासेसमधील कुमारी आरुषी निमावत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकूर विद्यार्थिनीने परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून गावाचा, कुटुंबाचा, शाळेचं नावलौकिक वाढवला। या यशाबद्दल तुळजाई कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ कविता भोगे। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं। शिक्षिका यांनी कुमारी आरुषी निमावत व पालकांचे भव्य सत्कार करण्यात आला असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच विद्यार्थिनीच्या मेहनतीचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले। यावेळी क्रांतिज्योती ब्रिगेड संघटना, विद्यार्थी तसेच पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। सर्वप्रथम एमबी न्यूज कडून तुला हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तुझं नाव काय? सगळ्यात पहिले तुझा परिचय। माझं नाव आरुषी अनिल निमावत आहे। मी तळेगाव ठाकूर येथे राहते। मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा इथे शिकत आहे। मी नवोदयमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे। मी तुळजाई कोचिंग क्लासेस इथून खूप चांगले शिक्षण घेतले। भोगे मॅडम यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खूपच चांगलं मार्गदर्शन केलं। त्यांनी एक गणित आम्हाला समजून सांगितलं। आणि कशा प्रकारे तुला मार्गदर्शन केलं भोगे मॅमनी? मला त्यांनी आम्हाला एकच गणित त्यांनी रिपीट करायला सांगितलं। जे येत नव्हतं आम्हाला ते त्यांनी दररोज आम्हाला सांगितलं की हे गणित तुम्ही दररोज करत जा आणि एक स्वाध्याय तुम्ही दररोज सोडत जा, याने तुमचा पेपर चांगला आणि सोपा जाईल। आणि तू किती घंटे अभ्यास करायची की ज्याच्यामुळे तुला आज हे यश मिळालं? मी 1-2 घंटे अभ्यास करायची आणि टीचर जे सांगे ते मी करायची। टीचर मला 1 करायला सांगे मी ते 2 करायची, स्वाध्याय सोडवायची आणि गणित तेच रिपीट करायची जे मला येत नव्हते। याच्यामध्ये तुला मम्मी पप्पांनी कशा प्रकारे सहकार्य केलं? माझ्या आई वडिलांनी मला सांगितले की खूप तू परिश्रम कर, जो परिश्रम करते तोच यश भेटत असते त्यालाच। आणि माझ्या आई बाबांनी मला इतकं ट्रेन केलं की मला त्यांनी सांगितलं की हे लर्न कर असं त्यांनी मला मार्गदर्शन केलं। आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुझ्या मित्रमैत्रिणींचा पण सहयोग असेल ना तुला अभ्यासासाठी? हो, त्यांनी पण मला खूप सपोर्टिंग दिला। ती म्हणे तू करू शकतो, म्हणे तू पण कर, तू आम्हाला पण सपोर्टिंग दे, आम्ही तुला सपोर्टिंग देतो। आणि तू जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना तिथल्या शिक्षक लोकांनी पण तुला सहकार्य केलं असेल ना? त्याच्यामध्ये कुठल्या मॅमनी सहकार्य जास्त केलं? मला सुचिता ढाले टीचरनी खूप सहकार्य केलं। ते आम्हाला रोज एक पेपर सेट सोडवायला सांगत होत्या आणि त्यांनी सर्व गणित तसेच शिकवले, तसे भोगे टीचर शिकवत होते आम्हाला। अच्छा।
नमस्कार, महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मी माधुरी थोरात, माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घोरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे तळेगाव या ठिकाणी. तळेगाव या ठिकाणी आल्यानंतर तुळजाई कोचिंग क्लासेसला आम्ही आज व्हिजिट दिलेली आहे. तेथील एक जे विद्यार्थिनी आहे, गरीब घरची विद्यार्थिनी इशिका नरेश वानखडे, ही नवोदय परीक्षेमध्ये तिवसा तालुक्यामधून प्रथम आलेली आहे. तर आज आपण तिकडली दुसरी अनिल निमावत ही मुलगी सुद्धा प्रथम आलेली आहे. तर आज आपण त्यांच्या मॅडम कडून जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे त्यांना सहकार्य केले. नमस्कार मॅम. नमस्कार. MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले मॅडम तुमचा परिचय. मी कविता नितीन भोगे, तळेगाव ठाकूर. इथे मी तुळजाई कोचिंग क्लासेस घेत आले. 3 वर्ष झाले मी चालू केलेले आहे. पहिल्या वर्षी तर विद्यार्थी नव्हते, परंतु यावर्षी भरपूर रिस्पॉन्स मुलांनी दिला. आणि मागच्या वर्षी जी मुलगी आली होती वानखडेची, ती पण या दिवसातून प्रथम आलेली आहे माझ्याकडनं नवोदयमधून. आणि आता सुद्धा यावर्षी सुद्धा ईश्वरी ही सुद्धा प्रथम आलेली आहे दिवसामधून. आणि मी 1st to 10th पर्यंत क्लास घेते. त्यामध्ये नवोदय, स्पीकिंग क्लास असे वेगवेगळे प्रकारचे क्लासेस घेते. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या या तळेगाव मधल्या जे लहान मुलं आहेत किंवा लहानपासून तर मोठ्यापर्यंत जे साधारण घरातले मुलं आहेत, त्या साधारण मुलांना कमी पैशामध्ये कशा पद्धतीने नॉलेज दिलं जाईल याची मी पुरेपूर म्हणजे जाणीव करून देते तुम्हाला, की याच्यानंतर सुद्धा त्यांना मी चांगल्या पद्धतीने शिक्षण देईल. आणि आताही ही जी मुलगी आली आहे, हिला मी एवढ्या चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं. मला असं वाटलं नव्हतं की माझ्याकडून ही प्रथम येऊ शकते, कारण की हिच्याबरोबर भरपूर सारे मुली होत्यात, परंतु जो अभ्यास करतो ना तोच प्रथम येईल असं असतो. जो म्हणजे शिक्षणामध्ये जो अभ्यास करून पुढे जाईल तो पुढे शिखरापर्यंत चढत जातो. त्यामुळे ही मुलगी नवोदयमध्ये प्रथम गेलेली आहे आणि त्याच्याच निमित्तानं मी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. आणि मला सगळ्या मुलांना शेवटी सेंड ऑफ द्यायचा असतो. आणि तो सेंड ऑफ मी या पद्धतीने दिला की त्याच्यामध्ये तिचा सत्कार सुद्धा, आणि मुलांना वर्षभरांचं माझ्याकडे जे असतात मुलं त्यांचं देणं म्हणून मी त्यांना काहीतरी दिलं, तर ते हे या सेंड ऑफ मधून मी त्यांना देत आहे. आणि तुम्ही मॅम हा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे दरवर्षीच घेतात का, की याच वर्षीपासून सुरुवात केलेली? नाही, मी दरवर्षीच घेते, परंतु माझी सासूबाई मागच्या वर्षी एक्सपायर झाल्या होत्या, त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी नाही घेऊ शकली कार्यक्रम. पण जेव्हापासून माझे ट्युशन चालू आहे त्याच्यानंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे मॅम. अच्छा. आणि तुम्ही जे हे तळेगाव ठाकूर मध्ये जो उपक्रम राबवलेला तुळजाई कोचिंग क्लासेस तुम्ही चालू केलेले, याच्या बिफोर अधिक कोणाचे इथे क्लासेस होते का, की पहिली सुरुवात तुमच्यापासूनच झालेली? नाही, मी जेव्हा मी क्लासेस घेतले त्याच्या आधी मी चांदूर बाजारला जेव्हा तिथे राहायची, तिथं सुद्धा मी हेच काम करायची. तिथे सुद्धा माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स तिथचा आहे मॅम. आणि आता 3 वर्ष झाले इथे सुद्धा मी हेच कार्य करत आहे. आणि तुम्ही असेच कार्य नेहमी करत राहा मॅम. याच्यासाठी तुम्हाला MB न्यूज करून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅम.